नमस्कार मैत्रिणींनो, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते. आत्तापर्यंत आपण मिरचीचा ठेचा, कांद्याचा ठेचा, टोमॅटोचा ठेचा पाहिला असेल, परंतु आज पहिल्यांदाच आपण इथं वांग्याचा ठेचा पाहणार आहोत. यासाठी मी वांगी कट करून घेतलेली आहे. त्यासाठी टोमॅटो आणि मिरची लागणार आहे. त्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला वांगी मधून कट करून आपल्याला खालच्या साईडनं तळून घ्यायचे आहेत आणि या वांग्यासोबत आपल्याला टोमॅटोही टाकायचे आहेत. आपण या वांग्यासोबत टोमॅटो पण टाकूया, म्हणजे टोमॅटो पण खूप छान असे ह्याच्यामध्ये वापरले जातील. चवीला खूप छान असा हा वांग्याचा ठेचा लागतो आणि ह्या प्रवासामध्ये 2 ते 3 दिवस अजिबातही खराब होत नाही. तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता, तसेच तुम्ही भातासोबतही तोंडी लावू शकता. आता त्याच्यावर मी एक ताट झाकलेलं आहे, म्हणजे ताटाखाली वाफ राहून आपला वांग्याचा ठेचा मस्त झणझणीत, चमचमीत, तरीदार होतो. आता आपण मिरची कट करून घेणार आहोत. वांग्याच्या ठेच्यासाठी आपल्याला आता मिरची लागणार आहे. आता मिरची आपण कट करून घेऊया. जर जास्त तिखट मिरची असेल तर 2च घ्या आणि जर तिखट नसतील तर तुम्ही 4-5 घ्या. त्यानंतर कांदा पण आपल्याला सोलून घ्यायचा आहे. आता कांदा पण सोलून घेऊया. तोपर्यंत आपण हे जे आपण वांगी आणि टोमॅटो वाफलायला ठेवली होती कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये, ती आपण उलटी पालती करू, म्हणजे वरची साईड आपण जे खालच्या साईडनं व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेतली होती. आता आपल्याला साईड पलटी करायची आहे आणि थोडंसं उलटाण्याने आपल्याला सुरुवातीला हलवून घ्यायचं आहे. आता पूर्ण आपल्याला वरची साईड खाली आणि खालची साईड वरती करायची आहे, म्हणजे ज्या साईडनं आपली वांगी भाजायची राहिलेली आहेत, तेलामध्ये तळायची राहिलेली आहेत, त्या साईडला व्यवस्थित अशी तळली जातील. राहिलेली वांगी पण आपण पलटी करणार आहोत. खूप छान आणि खमंग वास सुटलेला आहे. त्याच्यावरती आता एक झाकण आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर मिरची, कांदा आपलं कट करून झालेला आहे. कांदा जास्त बारीक कट करायचा आहे, म्हणजे चवीला छान लागतो. आता मिरची आणि कांदा आपलं कट करून झालेला आहे. त्यानंतर आपण कोथिंबीर पण कट करून घेणार आहोत. कोथिंबीरीमुळे खूप छान सुगंध येतो. आपण आता जे वांगी कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये परतायला टाकली होती, वांगी आणि टोमॅटो, ती पण आपण व्यवस्थित अशी उलटी पालटी करून घेऊया, म्हणजे करपणार नाहीत. मधून अधून आपल्याला चेक करून घ्यावं लागते. आता आपण हे जे लसूण आहे ना, तो व्यवस्थितपणे सोलून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या कढईमध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यावरती प्लेट झाकायला ठेवायची आहे, म्हणजे अजून छान वाफ होते आणि लसूण आहे तो पण व्यवस्थित असा वापरला जातो आणि खूप छान अशी या वांग्याच्या ठेच्याला चव येते. त्यानंतर आपण जे लसूण टाकला होता त्या लसणामध्ये आता आपल्याला वांगी आणि टोमॅटो थोडंसं परतून घ्यायचे आहेत. आता आपण वांगी आणि सुरुवातीला वांगी काढून घेऊया. त्यानंतर टोमॅटो आणि लसूण पण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता हे व्यवस्थितपणे वापरलेली आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता, खूप छान अशी वापरलेली आहेत. तुम्हाला दाखवते मी. आणि स्मॅशरनं आपल्याला काय करायचे आहेत, हे वापरलेले टोमॅटो, वांगी, लसूण आहेत ते स्मॅश करून बारीक एकदम स्मॅश करायचे आहेत. नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला फोडणीसाठी तेल टाकायचं आहे. आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे. त्या तेलामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे सुरुवातीला आणि कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा पातळ झाला की आपल्याला बाकीचं साहित्य नंतर टाकायचं आहे. आता कांदा आपण उलटण्याने परतून घेऊया. आता कांदा आहे तो पातळ झालेला आहे, तेलामध्ये परतला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. उलटण्याने आपण हा परतून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चॉप केलेली मिरची टाकायची आहे. त्यानंतर चॉप केलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि उलटण्याने हे सर्व आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे.
तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलामध्ये हे सर्व साहित्य म्हणजे मिरची, कांदा, कोथिंबीर परतून घ्यायची आहे. मस्त खमंग असा वास सुटलेला आहे. लसूण इथं टाकलेला नाही कारण स्मॅशरनं स्मॅश करताना त्यामध्ये लसूण पण होता. त्यानंतर इथं गरम मसाला टाकलेला आहे. जरी कच्चा मसाला असेल तरी चालेल टाकला तरी. नंतर चवीनुसार आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तेल पण खूप छान असं सुटलेलं आहे. आता याच फोडणीमध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे. ती पण व्यवस्थित अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे म्हणजे खूप छान असा या मसाल्याचा वास येतो. आणि त्यानंतर या कढईमध्ये आपण जे वांग, टोमॅटो, लसूण अगोदर वापरून घेतला होता आणि स्मॅशरनं आपल्याला स्मॅश केला होता, ते वांग आता आपल्याला ह्या कढईमध्ये टाकायचं आहे आणि उलताण्याने व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. खूप छान आहे. जेवढी कोथिंबीर जास्त असेल तेवढी चव खूप छान येते. खूप छान असा सुगंध या वांग्याच्या ठेच्याचा सुटलेला आहे. तुम्ही जर प्रवासाला, ट्रिपला जर निघाला असेल तर तुम्हाला चटणी वगैरे घेऊन जर बोर झाला असेल तर तुम्ही या पद्धतीचं वांग्याचा ठेचा जर नेला तर 2 ते 3 दिवस अजिबात सुद्धा हा खराब होत नाही. तुम्ही या पद्धतीचा ठेचा जरूर बनवा. तुम्ही बघू शकता खूप खमंग असा आपला काटेरी वांग्याचा ठेचा बनवून तयार आहे. या पद्धतीचा ठेचा तुम्ही नक्कीच बनवून बघा. चवीला खूप छान असा लागतो. आता आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट ह्याच्यावरती झाकायचं आहे आणि थंड झालं की आपल्याला तो सर्व करायचा आहे. तुम्हाला सर्व करून एका प्लेटमध्ये दाखवते. तुम्ही बघू शकता की खूप झणझणीत, चमचमीत आणि खूप छान अशी चव ह्याला सुटलेली आहे. तुम्हाला जर जास्त तेलकट म्हणजे स्पायसी हवे असेल तर तिखट किंवा थोडंसं तेल अजून टाकू शकता. परंतु मी इथं तेल तिखट मीडियम टाकलेलं आहे कारण जास्त तिखट लहान मुलं असल्यामुळे ते खात नाहीत. तुम्हाला जास्त स्पायसी हवं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा.